नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे. सगळ्यात जास्त जागा त्यांनी निवडून आणल्या त्यांच्या. त्याचबरोबर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आलेली बऱ्याचशा, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आलेल्या आहेत. याच्यानंतर 2 नंबरचा पक्ष ठरलेला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे शिंदेसेना आणि स्वर्गीय अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस. त्याच्यानंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मग शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विश्लेषण होणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना व स्वर्गीय अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळालेले जे यश आहे. बऱ्याच जणांनी याचं विश्लेषण केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या परीने केलेलं आहे. परंतु आम्हाला जे वाटतं, एकनाथ शिंदेना एवढं यश कसं भेटलं? तर ते ठाकरेंसारखे त्यांच्याकडे वक्तृत्व नाही आहे. त्याचबरोबर जो ठाकरे ब्रँड आहे तो त्यांच्याजवळ नव्हता. परंतु एकनाथ शिंदेना जे यश भेटलेलं आहे ते फक्त त्यांच्याकडे असणाऱ्या मूळ शिवसेना व चिन्ह याच्यामुळे भेटलेलं आहे. कारण जिथं जिथं शिवसेना पोचलेली आहे तिथं तिथं त्या मतदाराला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबाण. जो शिकलेला नसेल तर तो शिवसेना म्हणजे फक्त धनुष्यबाण म्हणूनच त्याला माहिती आहे. त्यामुळं शिवसेनेला मत म्हणजे ठाकरेंना मत आणि मग धनुष्यबाणला मत असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांना यश भेटलेलं आहे. बरेचसे त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत ते म्हणजे फक्त चिन्हामुळे. जर समजून जावं की एकनाथ शिंदेना जर नवीन चिन्ह भेटलं असतं आणि त्यांना त्या पक्षाची उभारणी करायची जर म्हटलं असतं तर स्वतः एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मतदारसंघात निवडून येतील का नाही नवीन चिन्हावर याच्याबद्दल सुद्धा शंका उत्पन्न होईल. कारण एवढं सोपं नाही की नवीन चिन्ह घेऊन मतदारापर्यंत पोचायचं आणि उमेदवार निवडून आणायचे. हे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलेलं आहे. त्यांच्याकडे नवीन चिन्ह आलं, त्यांना कमी वेळ असताना सुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवार निवडून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे का सक्सेस झाले तर त्याला कारण आहे की तो ठाकरे ब्रँड असल्यामुळे.